दादा, कशा पद्धतीने आपण आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे सभेला आणि कराड डिग्रस ही सभा आंतरवालीच्या नंतरची म्हणजे 1 नंबरची सभा होती आणि 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर काय सांगाल, कशा पद्धतीने इथून पुढचं नियोजन असणार आहे आणि दादा काय निर्णय घेतील? आतापर्यंत सगळ्यांना आपण जर निश्चय केलेला आहे की आज आपण 1 वर्ष पूर्ण झालं, आपण आज वर्षपूर्ती आपण साजरी केली आणि साजरी यासाठी केली, पहिलाही जोश होता, आताही जोश आहे. कारण जोश म्हणून ते आमचं कर्तव्य आहे, की आमची जबाबदारी आहे आणि आम्ही आताही हिंगोली जिल्हा दादाच्या पाठीशी लाखोनं नाही कोटीनं आम्ही एकत्र आहोत आणि हे आम्हाला आजच्या मिटिंगतून आम्हाला सिद्ध झालेलं आहे. ही मिटिंग नव्हती, हे आमचा एक घडलेला एक इतिहासाचा क्षण म्हणून आम्ही आठवण आज या 7-12 महिने करेक्ट झाले. यासाठी आम्ही मराठा समाज कुठं इखुरला नाही, आज या मिटिंगच्या माध्यमातून एकत्र झालेला आहे, आम्ही सिद्ध करून दाखवलं. बऱ्याच जणांचं म्हणणं होतं, असंही होतं की मराठा समाज आता बाहेर पडलेला आहे, माननीय जरांगे पाटील याच्या पाठीमागे राहतील नाही राहतील अशाही कुशंका काढण्यात आल्या होत्या. मराठा समाजाला काय आवाहन करसाल? मराठा समाज आताही मनोज जरांगे पाटीलच्या पाठीमागे आहेत. मनोज जरांगे पाटलाचं तुम्हाला एकच उदाहरण देतो. काल देवदर्शनासाठी पंढरपूरला जात असताना फक्त समाजाला माहीत झालं दादा पंढरपूरच्या दर्शनाला माता कुलस्वामीच्या दर्शनाला जात आहे, तर मराठा समाज आंतरवाली सराडी लाखोनं जमा झाला आणि आपल्या थाप्यासह दादाच्या पाठीमागे गेला. याच्यावरून सिद्ध होते की आम्ही आताही एक आहोत आणि उद्याही एक आहोत. दादाच्या पाठीमागा जेव्हा जेव्हा हाक दिली तेव्हा खंबीरपणे अख्खा महाराष्ट्र राज्य दादाच्या पाठीमागा आहे. 6 कोटी मराठा दादाच्या पाठीशी आहे. राजकारणाचा कोणताही संबंध येत नाही, राजकारणाशी आमचं काही देणं घेणं नाही. एकमेव आमचं आहे, मराठा आरक्षण भेटावं आणि तो बी ओबीसीतून भेटावं. राजकारणी लोक जे बाहेर पडले होते, आता पक्षाचं काम करत होते आतापर्यंत, परत मराठा समाजासाठी ते एकत्र येतील का? काय सांगसाल? 100% येवावंच लागते. कारण हा जो त्याचा जो राजकीय हेतू होता तो त्याचा पूर्ण झाला. समाज हितासाठी त्याला येवावंच लागते आणि त्यासाठी आम्ही बी त्यांना आतमध्ये घेण्याचा प्रयत्न करू. असं काही विषय नाही की तो कोण्या पक्षाचा असेल, तो कोण्या पक्षाचा असेल, परंतु आपल्या समाजासाठी जो येत असेल त्याचं प्रत्येकाचं अभिनंदनच केलं पाहिजे. कारण ही लढाई मराठा आरक्षणाची आहे. आजच्या सभेतून म्हणजे एक सभेतून काय ठरलं, म्हणजे नियोजन बैठक होती त्याच्यातून काय ठरलं, इथून पुढचं नियोजन कसं असणार आहे? आतापर्यंत आता दादा आमचे निर्णय घेतील, दादा म्हणजे मनोज जरांगे पाटील हे जे निर्णय घेतील त्याच्यासाठी पाठीमागा हिंगोली जिल्हा खंबीरपणे पाठीशी राहील. हा निर्णय झालेला आहे आणि जो सामूहिक उपोषणाची दादा तयारी करत आहे, तर हिंगोली जिल्ह्याचं काय योगदान राहील, आतापर्यंत दादाला जे पाठिंबा आपण दिलेला आहे आरक्षणाच्या संदर्भात, तेच जोश आणि तीच कायम ठेवून आम्ही दादाच्या पाठीशी खंबीर राहू, हा आमचं नियोजन लागलेलं आहे. आणि दुसरा गोष्ट एक शिवजयंतीचा विषय निघालेला आहे. आतापर्यंत आपण शिवजयंतीच्या माध्यमातून सार्वजनिक शिवजयंती करणार, त्याच्यातून पैसा जमा झालेला आपण गोरगरीब जनतेसाठी किंवा शैक्षणिक दृष्ट्या कोणी मागास असलेल्या मुलासाठी वापरता यावा किंवा मराठा समाजात एखादे लेकरू दवाखान्यामध्ये ॲडमिट असेल त्यासाठी वापरावा. हा काही चांगले संदेश आपल्याला भेटलेत. काही गोरगरीबच्या लेकराला पाठ्यपुस्तक देण्यासाठी पैसे उपलब्ध नसतील तर या आमच्या सार्वजनिक शिव महोत्सवच्या माध्यमातून जो पैसा झालेला याचा असा सामाजिक कामासाठी वापरावा, असे आमचे एक नियोजन ठरलं. जेव्हा मराठा समाजावर अन्याय होत असेल तर हिंगोलीतील सगळं मराठा समाज एकत्र येईल, ही आमची गवाही झाली आणि इथं आम्ही एकमेकाला सहाय्य करू, अवघे धरू सुंबद अशा गोष्टी करून आमची ही मीटिंग पार पाडली. खरं तर हे ते नेहमी सोबत राहणारे आपले संतोष दादा, माननीय जरांगे पाटील यांच्या तत्पर कामात असतील किंवा त्यांच्या सहकार्यात असतील ते हजर राहतात. तर एकंदरीतच अशा प्रकारे या सभेच्या माध्यमातून, या नियोजनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. नक्की चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. जय शिवराय. जय शिवराय.